नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलर सांगली. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया का करायची आणि नेमकं बीज प्रक्रिया म्हणजे काय, ती करण्यामागचे जे काही फायदे आहेत किंवा महत्त्व आहे ते काय आहे आणि त्याचबरोबर ती कोणत्या पद्धतीने केली जाते आणि कोणत्या पद्धतीचे रासायनिक आणि जैविक घटक वापरले जातात त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया म्हणजे काय. तर पेरणीपूर्वी बियाण्यांना रासायनिक किंवा जैविक घटकांची प्रक्रिया करून त्यांचं रोग आणि किडींपासून संरक्षण करणे म्हणजेच बीज प्रक्रिया होय. आणि हे बीज प्रक्रिया करण्यामागचं महत्त्व काय, तर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपलं जे पीक आहे किंवा जे आपलं बियाणं आहे यांचं रोग आणि किडींपासून संरक्षण केलं जातं. त्याचबरोबर आपल्या बियाणांची उगवण क्षमता किंवा जे अंकुरण आहे ते सुधारतं. त्याचबरोबर रोपांची जलद आणि निरोगी अशी वाढ झालेली दिसून येते, उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर जो खर्च आहे तो तिथं कमी होऊन नफा वाढलेला दिसून येतो. आता ही बीज प्रक्रिया कुठल्या पद्धतीनं करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला जे बियाणं लागणार आहे ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही समप्रमाणात रासायनिक किंवा जैविक घटक आहेत ते मिक्सअप करून ते व्यवस्थितरित्या ते वावायचं आहे आणि त्यानंतर वाळल्यानंतर ते लगेच त्याची पेरणी करायची आहे. आता रासायनिक आणि जैविक घटक कोणते वापरायचे आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायझिम जे आहे ते 50% WPचं 20 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणांसाठी वापरायचे आहे. त्याचबरोबर थायरम 75% WP किंवा मँकोझेब जे कीड नियंत्रणासाठी वापरतात 75% WPचं आपल्याला 25 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणांसाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर जैविक घटकामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी 10 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणांसाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर सुडोमोनास फ्लोरोसन्स 10 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणांसाठी आपल्याला वापरायचं आहे. त्याचबरोबर असेटोबॅक्टर आणि रायझोबियम पण आपल्याला तिथं बीज प्रक्रियासाठी वापरता येतं. अशा पद्धतीने जर बीज प्रक्रिया करून आपल्या पिकाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं झालेली दिसून येते आणि अशा पद्धतीनं पेरणी केल्यानंतर खरंच तिथं उत्पादन जास्त मिळतं आणि आपल्या खर्चामध्ये बचत होते आणि रोग आणि किडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं. त्यामुळं पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया ही नक्की करा.